आलो आलो या चिव चाललोय मी मुंबईला. मस्ती करू नका इकडे, बाकी तुला मिस करते. ठीक आहे. या चिवला मी मिस करणार. चल चल बाय. पण ते ना तुला कधी व्हिडिओ करू का आता एकटी तू काय करेल म्हणजे माहिती आहे मला. नमस्कार मित्रांनो, मी महेश तुमचं स्वागत करतोय पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आता गावातून निघत आहे मुंबईला. सो एस टीची तिकीट बुक केली आहे. तर एस टी आहे आपली बांदा ते बोरवली. तर मी बसणार आहे तराळ्याला. माझं गाव फणसगाव, बसणार तराळ्यावर. हां सांगतो जरा इंट्रो माझा करते, मी सांगते. सो बस आपली तराळ्यावरनं आहे. 9:10चा टायमिंग होता, वाजले आहेत आता 10 वाजायला आलेत. तर काय माहिती बस येण्याचं, ती लोक बोलत आहेत जर जेवायला आधी गाडी थांबली तर गाडी लेट येते. तर 10 वाजता ती तराळ्याला येणार आहेत बोलले आहेत. आणि आपलं जाण्याचं ठिकाण आहे आता तराळे ते बोरवली. तर बघूया गाडी कितपर्यंत येते. आता आपण आलो तराळे एस टी डेपोवर. तुम्हाला एस टी डेपो दाखवू तराळ्याचा. सो मंडळी वाजलेत 9:36. आपल्या समोर आहे तराळ्यावरून जाणारा ब्रिज आणि हा आहे आपला तराळ्याचा एस टी डेपो, तराळे बसस्थानक. सो मला सोडायला आलेले आहेत सगळे. आपला बघू शकता. आधी पहिला तुम्ही एस टी डेपो बघून घ्या. आता डेपोत कोणीच नाही, आम्हीच आहे फक्त बसणार आहे आता. हां, तर मला सोडायला आले संदेश जाधव. जाधवची ओळख सांगतो. आपले मॅजिकल फिंगर कीबोर्ड खूप छान वाजवतात. संदेश जरा सांग तुझ्याबद्दल. ॲक्च्युली सांगायचं म्हणजे हा आला होता गावी, जरा माझा भाऊ आहे. तर त्याला आम्ही गाडीत बसवण्यासाठी इथे आलो आहे तळ्यामध्ये. तर त्याला ॲक्च्युली गाडीला एक 15-20 मिनटं लागतील अजून येण्यासाठी. ओके मंडळी, हा तराळ्याचा एस टी डेपो आहे. इथे बसण्यासाठी बघा अशा सीट दिलेले आहेत. इथे वेळापत्रक पण ठेवलेले आहेत बघा. तराळे बसस्थानकातून ज्या ज्या गाड्या आहेत त्या तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता. इकडे सुद्धा बघा तराळे विजयदुर्ग मार्गावर जाणाऱ्या गाड्यांचे वेळापत्रक. सो असं हे तराळ्याचं एस टी डेपो आहे. सो मंडळी, तर वाजले आहेत रात्रीचे 10 वाजून 5 मिनटं. तर आम्ही सगळे इथे बसले बघा. भाऊ, संदेश, सिद्धू, इथे पप्पा बसलेत. सो आम्ही असे बघता इथे बघितलं तर सुविचार लिहिले आहेत, बघू शकता तुम्ही. छान असे सुविचार लिहिले आहेत. खिडकीजवळची सीट पकडून आम्ही पळती झाडे पाहायचो. लहानपणी आम्ही मामाच्या गावाला याच लालपरीने जायचो. एक नंबर. वरती पण असेच बघा सुविचार लिहिलेले आहेत. सो याच सर्व अनुभव आम्ही लहानपणी घेतलेला आहे. त्याच्यामुळे आत्ता पण आम्ही एस टीनेच प्रवास करत आहोत. सो मंडळी, बघितलं पप्पा बोलत होते आम्ही लहानपणी एस टीनेच प्रवास खूप केलेला आहे. आणि आता ना 2च बघा मित्रांनो, 2च बॅग आहेत आमच्या. आणि आता 2 बॅग घेऊन आम्ही चाललो आहे मुंबईला. सो आम्ही असं लहानपणी खूप एस टीने प्रवास केला आहे आणि आता आम्ही परत त्याच एस टीने प्रवास करतो आहे. सो मंडळी, फायनली बस आली आहे आणि आम्ही बसमध्ये बसलो आहोत. वाजलेच होते 10 वाजून 10 मिनटं झाली आणि बस आली. तर बघूया पुढे आपल्याला काय बघायला भेटतं. काय आता काळोख झालं, तुम्हाला दाखवायला पण काय भेटणार नाही. पण बघू पुढे काय असेल तर तुम्हाला दाखवतो. तर आता आम्ही तराळ्यातून निघालो. मंडळी, गाडी बघा तराळ्यातून निघालेली आहे. गाडी थोडीशी लेट झाली, 10 वाजून 10 मिनटानं आलेली आहे. बघूया आपण पुढे आता किती वाजेपर्यंत पोहोचतो. तुम्हाला पुढे गेल्यावर अपडेट देईलच. पुढे थांबली ना तुम्हाला अपडेट देईल. आणि ह्या गाडीचा पूर्ण प्रॉपर असा व्हिडिओ मी केलेला आहे, त्याची पण लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ठेवलेली आहे.
मंडळी ग्रीन पार्क या हॉटेलजवळ आलेली आहे गाडी. गाडीत बसल्यापासून ना झोपलोच होतो, काय शूट करता आलं नाही, तुम्हाला काय दाखवता पण आलं नाही. तर आलो आहे ग्रीन पार्कजवळ. सकाळचे वाजले आहेत 6. तुम्हाला बाहेरचं वातावरण दाखवतो. आली तिकडे मी फायनली मित्रांनो बोरवलीला पोचलेलो आम्ही. आता चाललो आहे घरी भाईंदरला. व्हिडिओ आम्ही इथपर्यंत जेवतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला